नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाने इन्स्पेक्टर पाटेकर जो आहे त्याच्यासोबत प्लॅन केलाय सायली आणि अर्जुनचे जे काही पुरावे गोळा करण्याचे मुद्दे आहेत ते ओळखायचे, त्याला ते ऐकायचं आणि त्या पद्धतीनं पुरावे गायब करायचे. परंतु एका हवालदारामुळे हा सगळा प्लॅन फ्लॉप होतो. त्यांनी टेबलाखाली लपवलेला जो मोबाईल आहे तो मोबाईल अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सावंत या सगळ्यांनी मिळून पकडलेला आहे आणि आता तोच पुरावा म्हणून वापरला जाणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर कॅफेतील जो वेटर आहे तो सुद्धा साक्ष देणार आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. हे सगळं जेव्हा घडतंय त्यामध्ये सायली अर्जुनची कशा पद्धतीने साथ देते, चैतन्य नक्की काय करतोय ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. तर इकडे सायली आता डबा भरत असते तेव्हा प्रतिमा तिथं आलेली आहे आणि प्रतिमा म्हणते की अगं सायली, मला काय म्हणायचंय की अर्जुनला रोजचं घरचं जेवण मिळतं का, म्हणजे देता येतंय का? तेव्हा सायली म्हणते नाही ना, एवढं कुठलं त्यांचं नशीब. इकडे इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो अर्जुनला वारंवार प्रश्न विचारत आहे. अर्जुनला म्हणत आहे की दे ना कबुली, तू खून केलाय. अर्जुन म्हणतो की मी खून केलेलाच नाहीये. आणि इन्स्पेक्टर पाटेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, मी क्रिमिनल लॉयर आहे. आता मला सांग, मीच या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, शांताच्या बाबतीतल्या, जयेशच्या बाबतीतल्या. मग तू काय करतोयस? तू काय पुरावे गोळा करतोय? तू कर ना काय करायचंय ते. तेव्हा इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो अर्जुनला म्हणत असतो, तू अति करतोयस, तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं? अर्जुन म्हणतो, मी अति काहीच करत नाहीये, जे खरं आहे ते सगळं तुझ्या समोर आहे, मग कशासाठी गोंधळ घालायचंय? शोध ना. तेव्हा इन्स्पेक्टर पाटकर म्हणतो की साधारण 10-11च्या दरम्यान हा खून झालेला आहे आणि त्यावेळेस तू घरी नव्हता. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी स्वतः सांगितले, मी आईस्क्रीम पार्लरमध्ये माझ्या बायकोसोबत आईस्क्रीम खायला गेले होतो. तुला आईस्क्रीम पार्लरचा पत्ताही दिलेला आहे, तू जा तिथे, तिथलं CCTV फुटेज घे. उलट तुला तर लगेचच तिथलं CCTV फुटेज मिळेल, कसे तुझ्या अंगावर वर्दी आहे ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जे काही घडतंय त्यावरून तुलाच आता पुरावे गोळा करावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आता सचिनचं एक वेगळंच काम सुरू आहे. अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे, तोपर्यंत इकडे सचिनने ठरवलेलं आहे की महिपतला जेलमधून बाहेर काढायचं, कारण अर्जुन तर आता नाहीये आणि त्याचबरोबर अर्जुन नाहीये तर आपल्याला विरोध करणारं कोणीच नाहीये हे लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच हा सगळा गोंधळ सुरू झालेला असतो. तेव्हा महिपत वकिलांना सांगत असतो की हे सगळं कशा पद्धतीने करायचंय, लक्षात येते ना तुमच्या, नक्की काय करावं लागणार आहे? तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे आणि मग नागराज म्हणतो, काय झालं नक्की? तेव्हा सचिन म्हणतो की आपल्याकडे आता वेळ आहे, कारण अर्जुन सुभेदार आहे, तो जेलमध्ये आहे एका खुनाच्या आरोपात. तेव्हा हे सगळेजण दोघं पण म्हणू लागतात, काय? नागराजचा एकतर वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो की आता तू महिपतला सोडवतोय, पण माझं काय? मला कधी सोडवणार आहेस? तेव्हा इकडे सचिन सांगू लागतो की अहो नागराज काका, तुम्हाला पण सोडवणार आहे, आधी यांना बाहेर काढतो, दोघांना एकदम काढलं तर अडचणी वाढतील की नाही, आणि प्लॅन अगदी व्यवस्थित केलाय, हो की नाही वकील साहेब, असं तो सांगू लागतो. नागराज म्हणतो की ठीक आहे. इकडे अर्जुन आता इकडे भेटायला आलेला आहे. मग सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत सगळेजण आलेले असतात. अर्जुन जो आहे तो कायद्याच्या अजिबात बाहेर जात नसतो. ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या त्याच पद्धतीने तो करतोय. आणि मग इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, आधी खाऊन घे. तेव्हा अर्जुन सगळे डिटेल विचारत असतो. चैतन्य सांगू लागतो की मी तुला सगळे डिटेल देणार आहे, पण आधी तुला खाणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र सायली सुद्धा हेच सांगत असते, आधी तुम्ही खाऊन घ्या. अर्जुन म्हणत असतो, मला आधी डिटेल सांगा, तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन काढली आहे. तेव्हा हे सगळेजण सांगू लागतात, पण अर्जुनला सायली जबरदस्तीनं सांगते की आधी खाऊन घ्या आणि अर्जुनला जेवायला बसवते. अर्जुन जेव्हा जेवत असतो तेव्हा त्याला खूप भूक लागलेली असते, 2 दिवस त्याला नीटसं खायलाही मिळेल नसतं. आणि अर्जुन ते जेवण जेवायला लागल्यावर त्याच्या लक्षात येतं की घरची चव ते शेवटी घरची चव आहे, कारण इथे कितीही कसंही जेवण मिळत असलं तरीही त्याची चव ही घरच्या जेवणाला येतच नाही. म्हणून अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर सावंत, सायली सगळेजण तिथं असतात आणि मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन खूप हुशारीने सगळ्या गोष्टी हँडल करत असतो आणि हुशारीने हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुनला सायली म्हणते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. अर्जुनला वाईटही वाटलेलं असतं
की त्याला आत्ता जेवायलाही नीट मिळत नाही, या गोष्टीचं अर्जुनलाही टेन्शनच होतं. पण अर्जुनसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही केस. ही केस वेगळ्या पद्धतीने हँडल करावी लागणार आहे हे अर्जुनच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि त्यासाठी अर्जुनने सगळ्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला सांगू लागतो की काळजी करायची काही गरज नाही आहे. चैतन्य सांगत असतो की जे जज साहेब आहेत ते श्रीकांत जामदार आहेत. आधी हायकोर्टात ते वकील होते आणि त्यानंतर ते जज म्हणून आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात. त्याचबरोबर इकडे अर्जुन ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो. मग चैतन्य सांगतो की हे तुझं वकीलपत्र, तू वकील म्हणून सगळी कामगिरी करणार आहेस आणि मी तुला नेहमीप्रमाणे असिस्ट करणार आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही. अर्जुन म्हणत असतो की चालेल, सगळं आपण ठरवलं होतं त्या पद्धतीने चालू आहे ना. तेव्हा हे सगळेजण सांगू लागतात की हो, अगदी त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत. अर्जुन शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सायली मात्र सांगत असते की अर्जुन सर, काळजी करायची अजिबात गरज नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. सायली अर्जुनला सांगत असते की मी अधिराज भाऊजींशी बोलले, त्यांना प्रिया भेटली होती रात्रीच्या वेळी आणि तेव्हा त्यांनी तिला ड्रेस गिफ्ट देत होते. तेव्हा मात्र त्यांना स्पष्टपणे ही गोष्ट दिसली, ती म्हणजे प्रियाच्या हाताला जखम होती, रक्त लागलेलं होतं. तेव्हा सायली म्हणते की काही झालं तरीही हिला मी सोडणार नाही, कारण हिच्यामुळे माझ्या नवऱ्याची अवस्था ही झालेली आहे, हिला तर मी सोडत नसते, असं सायलीने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर आता वकील कोणता आहे, म्हणजे सरकारी वकील कोण आहे, तर ॲडव्होकेट निरंजन प्रभू. त्यांना जे वकील प्रॅक्टिस करतात त्या वकिलांबद्दल खूप राग आहे, हे सुद्धा चैतन्य सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हो माहिती आहे मला, त्याबद्दल काहीच डाऊट नाही आहे. त्यानंतर इकडे आता नागराज, महिपत सचिनला विचारू लागतात की नक्की काय झालंय, कसल्या कुणाच्या आरोपात अडकलेलं आहे अर्जुन सुभेदार, नक्की काय होतंय. हे सगळं चालू झालेलं असतं आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अर्जुन जे बोलत असतो ते चालू झालेलं असतं त्यांचं. आणि अर्जुनच्या बाबतीत ते सांगतात की शांता म्हणजे प्रियाने हे सगळं प्लॅन केलेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. यांनी सगळं सांगितलेलं असतं की कॅफेमध्ये जायचं, कॅफेतला वेटर जो आहे तो साक्ष द्यायला तयार होतोय का ते पाहायचं आणि त्यानंतर पुढे सायलीने जाऊन त्या शांताच्या घरी जाऊन पाहायचं आहे, हे सगळं ठरलेलं असतं. जयेश सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे, त्याची साक्ष महत्त्वाची असणार आहे, कॅफेतलं CCTV फुटेज, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तेवढ्यातच एक हवालदार तिथे येतो. हवालदार माने तिथे आलेला असतो आणि तो सांगतो की पाटेकर साहेबांनी एक मोबाईल इथं रेकॉर्डला लावून ठेवलेला आहे आणि तुमचं सगळं बोलणं त्याच्यामध्ये ऐकलं जाणार आहे आणि त्यानुसार त्या गोष्टी पुढे वर्कआउट करणार आहेत. त्या क्षणी अर्जुन, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत यांनी तो मोबाईल ताब्यात घेतलेला असतो. सायली म्हणते की आत्ताच जाऊन मी या माणसाला जाब विचारते, असं म्हणत सायली आता जाब विचारण्यासाठी जात असते. आणि त्याच वेळेस जेव्हा सायली जाब विचारण्यासाठी जाते, नेमकं त्याच वेळेस आता घडतं असं की अर्जुन सायलीला थांबवतो. सायलीला म्हणतो की नाही बायको, हे सगळं एवढं सहजासहजी नाही करायचं. तुझ्या लक्षात येतंय ना, हा मोबाईल ताब्यात घ्या, हा मोबाईल आपल्याला कोर्टात देता येईल, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. हा पुरावा म्हणून वापरायचा आहे, लक्षात येत आहे. काहीही झालं तरीही सायली तू त्याला काहीही बोलायचं नाही. इकडे मात्र आता अधिराजचं काम सुरू असतं प्रियाच्या बाबतीत. प्रिया ड्रेस घालून आलेली असते. अधिराज म्हणत असतो की खरंच खूप सुंदर दिसतेस तू या ड्रेसमध्ये, म्हणजे कधी विचारच केला नव्हता ग मी, खरंच खूप सुंदर दिसतेस असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की तुला माहिती आहे का, मला 3 भाषा येतात, पण त्या तिन्ही भाषेतही एकही शब्द मला सापडत नाही की मी तुझं कौतुक करू शकेल. खरंच सुरेख दिसतेस, म्हणजे असं वाटतंय की हा ड्रेस फक्त स्पेशली तुझ्यासाठीच बनवलेला आहे, अशा पद्धतीने वाटतंय. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की हो, आणि मग ती सांगते काय करू, इथं आलं की मला असं वाटतं की सगळं छान असं चालू आहे, पण जेव्हा मी घरी जाते तेव्हा माझ्या डोक्याचे टेन्शन आणखीनच वाढत असतात, कारण मला आजारी आई, माझ्या बहिणीची शाळा, भावाचे क्लासेस हे सगळं लक्षात येतं आणि मी खचून जाते. तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात.
अर्जुन म्हणत असतो काय चाललंय? सायली म्हणत असते हे सगळं त्या प्रियाने केलेलं आहे, तिला तर याची शिक्षा भोगायला लागणारच आहे. काही झालं तरीही मी तिला सोडत नसते. माझ्या नवऱ्याची जी अवस्था तिने केलेली आहे तिला मी सोडत नसते, एवढं सायलीच्या डोक्यात सुरू आहे. त्यानंतर आता कल्पना आणि अश्विन दोघंही भेटायला आलेले असतात, कारण सायलीने तसं अश्विनला सांगितलेलं असतं की आपण परमिशन घेऊन या आणि आईंना घेऊन तुम्ही भेटायला या असं सांगितलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने आता सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की मम्मा तू रडू नकोस, तुला माहिती आहे ना काही होणार नाही आहे. पण कल्पनाला असं वाटत असतं की माझा मुलगा एवढ्या गुन्हेगारांना पकडतो, एवढ्या सगळ्यांना तो आतमध्ये टाकतो, आज माझ्या त्याच मुलावरती इतकी वाईट वेळ यावी, ही गोष्ट काही पटत नसते. आणि त्याचबरोबर कल्पना रडत असते. ती म्हणत असते की नाही, मला नाही माहिती काही याबद्दल, पण मला ज्या गोष्टी कळलेल्या आहेत त्याबद्दल मला खरं तर मला तुझी खूप काळजी वाटते. इकडं प्रिया मात्र अधिराजला बोलत असते. अधिराज म्हणतो की अगं थांब ना, 10 सेकंद तर झालेत आपण येऊन. तेव्हा प्रिया म्हणते तू चुकतोयस का, 10 सेकंद नाही, आपण बराच वेळ झाला आहे. तेव्हा तो म्हणतो कितीही वेळ तू थांबलीस तरी ते माझ्यासाठी 10 सेकंदच असणार आहेत, असं इकडे अधिराज तिला बोलत असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की हो बरोबर आहे, पण आत्ता सध्या मला जावं लागणार आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की आत्ता मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अश्विन त्याचबरोबर कल्पना रडत असतात. अश्विन म्हणत असतो की दादा आम्हाला खात्री आहे तू काहीच केलेलं नाहीयेस, लवकरच तुझी निर्दोष सुटका होणार आहे, काळजी करू नकोस. कल्पनाला वाईट वाटत असतं, आपल्या मुलाचा चेहरा सुकलाय, तिची अवस्था वाईट झाली आहे, हे सगळं तिला वाईट वाटत असतं. इकडे अधिराजने एका कॅमेरावरती हे सगळं शूट करायला घेतलेलं असतं आणि अधिराज ते सगळं शूटिंग करतो. तेवढ्यातच प्रियाच्या फोनवरती संतोषचा फोन येतो. प्रिया सरळ सरळ सांगत असते की माझं लग्न झालंय, माझा नवरा दारुडा आहे जो मला रोज मारतो, त्यामुळे मी हा विचार करू शकत नाही. कारण प्रियाला काही करून हे लग्न थांबवायचं असतं. प्रियाने त्याला सांगितलेलं असतं की माझ्या आईची तब्येत बिघडलेली आहे, माझ्या बहिणीचं कॉलेज आहे, तिची फी भरली नाही तर तिला कॉलेजमधून हाकलून देणार आहेत, या सगळ्या गोष्टी तिने सांगितलेल्या असतात. आणि आता मात्र अधिराज म्हणतो की हे घे, हा 5 लाख रुपयांचा चेक आहे, यात होऊन जाईल ना सगळं, मग काळजी करू नकोस, असं सगळं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रियाच्या फोनवरती संतोषचा फोन येतो. तेव्हा प्रिया सांगू लागते की हे बघ, आईचे जे डॉक्टर आहेत ना त्यांचा फोन आलेला आहे, असं प्रिया संतोषला इकडे ह्याला सांगते अधिराजला. संतोषला म्हणते तुला मी सांगितलं होतं ना, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत फोन करायचा नाही, मी तुला स्वतःहून फोन करेल, मी सांगितलं होतं ना. तेव्हा तो म्हणतो की मॅडम एक प्रॉब्लेम झाला, मी पनवेलमध्ये आलोय. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आता प्रियाचं बोलणं आता अधिराज म्हणतो की मला सगळं ऐकलं पाहिजे, काही झालं तरीही हिचं जे काही चाललेलं आहे ते मला कळलं पाहिजे. म्हणून अधिराज तिचं बोलणं ऐकत असतो. प्रिया संतोषला सांगते बरं काय झालं. तो म्हणतो मी लोणावळ्याला गेलो होतो, माझं एक घर होतं, पण तिथं पण लोकांनी पोलिसांना खबर दिली, मग तिथं मला पोलीस पकडायला येत होते, त्यामुळे मी इथं आलोय, शुक्ला कॉलनीच्या मागच्या बाजूला राहतोय. प्रिया म्हणते ठीक आहे मी येईल तिथं, कारण प्रियाने एक ठरवलंय की अधिराजकडून पैसे घ्यायचे आणि इकडे द्यायचे, हा एकच हेतू प्रियाने चालू केलेला असतो. इकडे ती म्हणते लग्न न करताही या माणसाला मला लुबाडता आलं पाहिजे, त्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे. अधिराज म्हणतो चाललीस तू. अधिराज स्वतः गुडघ्यांवरती बसून तिला प्रपोज करत असतो. पण प्रिया किती नालायक आहे हे आपल्याला माहितीच आहे. प्रियाने सरळ सरळ त्याला सांगितलेलं आहे की माझं आधी लग्न झालंय, माझा नवरा दारुडा आहे आणि तो खूप त्रास देतो, हे सगळं प्रियाने सांगितलेलं असतं. आणि मग मात्र इकडे अधिराज हे म्हणतो की किती खोटं बोलते ही, सरळ सरळ म्हणजे किती टोकाचं खोटं बोलू शकते ही मुलगी, असं अधिराज म्हणू लागतो. कारण त्याला माहिती आहे की प्रिया किती खालच्या थराची आहे आणि काहीही करू शकते, ही गोष्ट त्याला चांगलीच माहिती आहे. अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर पाटेकर हे फिरत आहेत. आता कॅफेमध्ये जातात, कॅफेमधल्या माणसाला भेटतात, त्याला सगळे डिटेल सांगितले जातात, नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत हे सगळं सांगितलं जातं. आणि इकडे अधिराजसुद्धा अंगठी घेऊन आता प्रियाच्या समोर बसलाय. प्रियाने त्याला सांगितले की नाही, मी नाही लग्न करू शकत, त्या गोष्टीवरचा माझा विश्वास उडाला आहे, त्या नात्यावरचा माझा विश्वास उडाला आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की बरोबर आहे, पण अगं मी तुला कायमस्वरूपी साथ देईल, कारण तुझ्या नवऱ्याने जे केलं ते मी कधीच करणार नाही, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा प्रिया म्हणते की चालेल,
आणि मग प्रिया तिथं थांबते. अधिराज म्हणतो की नक्की? प्रिया म्हणते तू माझी आयुष्यभर साथ देणार आहेस का? तेव्हा अधिराज सांगतो की हो, मी नेहमी तुझ्याबरोबर असेल आणि तुझी साथ देईन. इकडे सायली आणि त्याचबरोबर चैतन्य दोघंही आता पोचलेले असतात जिथे शांता राहायची. तिथं आल्यानंतर शांताच्या नवऱ्याच्या बाबतीत म्हणजे शांताला तिचा नवरा मारायचा म्हणून अर्जुनने एका सेफ ठिकाणी शांताला ठेवलेलं आहे. हे आता अर्जुन कोर्टाच्या समोर आणणार असतो आणि त्यासाठी चैतन्याला पत्ता हवा असतो शांताच्या नवऱ्याचा आणि शांताच्या नवऱ्याचा पत्ता शोधून ते दोघंही निघालेले असतात. तेव्हा ती बाई सांगत असते तुम्ही नका जाऊ आत्ता, पण हे दोघंही ऐकायला तयार नसतात. तेव्हा मात्र इकडे प्रिया आणि त्याचबरोबर अधिराज दोघंही बोलत आहेत. प्रिया म्हणते की मला निघावं लागेल असं म्हणत घाईघाईत ती निघायला लागते. इकडे पत्ता मिळालेला आहे शांताच्या नवऱ्याचा नवनाथचा. त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली दोघंही पोचलेले आहेत आणि पाहतात तर काय त्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता नक्की काय पाहत आहेत त्याच्यामुळे एवढा मोठा धक्का बसलाय हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. इन्स्पेक्टर सावंत हे अर्जुनला भेटायला आलेले आहेत आणि ते सांगतात की सायली मॅम आणि चैतन्य सर गेलेले आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, अजिबात काळजी करण्याची गरज नाही असं सगळं सांगितलं जातं. अर्जुन म्हणतो की आता त्या पाटेकरची वाट लावणार असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि इकडे अधिराज मात्र प्रियाच्या मागावर चांगलाच लागलेला आहे. तो प्रिया कुठं जाते हे पाहण्यासाठी तिच्या मागे जातो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.